आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे. आज आमच्या घरी कोण येते बघा. तुम्ही बघाच आज कोण येते आमच्या घरी बघा. थोडा स्पेशल ब्लॉग आहे आणि मी एवढे एक्सायटेड आहे. बॅक कॅमेरा चालू आहे. मला येत ना वहिनी, जसं आहे तसंच घेतोय मी. अरे आणि तुम्ही यांची खुशी तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे यांना किती आनंद झालाय. मी या मला बऱ्याच गोष्टी तुमच्यावर बोलायच्या. त्याने तो व्हिडिओ दाखवला का तुम्हाला? तो माझ्याकडनं कॉफी बिफी करून घेतो. काय बोलणार, मी आराम करायला जातो का याला कॉफी बनवून द्यायला? गंभीर विषयावरती सध्या चर्चा मी काय म्हणतो त्याला, पहिल्यांदा जेव्हा आला ना तो माझ्याकडे, सुमित यायचा, तर तो मला म्हणाला की दादा मी नाही काहीतरी जायचं, पण माझा एक मित्र आहे तर त्याला पाठवला. हे तो चांगला आहे ना, व्यवस्थित चालवेल ना गाडी, म्हणजे तसं आपल्या लाईफचं कळलं पाहिजे ना. कारण ते काय असं नाही की बाबा 4 तास गेलं मग थांबलं मग उद्या, असं नाही. तर रात्री परत यायचं, ते सगळं उलट सुलट आहे ना आमच्या सगळं. तर तो म्हणाला घ्या दादा काय प्रॉब्लेम नाही. मग हा कुठलीशी एक गाडी घेऊन आला कारण्याला. मग मला लाज वाटायला लागली, हा जसा असा येतो, हा BMW घेऊन येतो, हा वेगवेगळ्या BMW, मग थार, मोठ्या मोठ्या गाड्या होंडा बिंड्याच्या घेऊन येतो. मग हा त्याच्या BMW मधून उतरतो, मग माझ्या मारुतीत बसतो. मग पहिले 10 मिनिटं मला खजील होण्यात जातात. अरे रे अरे रे, म्हणजे माझा ड्रायव्हर बसा ना बसा. अरे बर्थडे बॉयला बसवा रे. कसं वाटतं मग तरुण मुलांच्या तुला असं गाडी ओळखली दादा बिग फॅन मम्मी ना वगैरे दाखवू का? हो दाखव ना. रात्री झोपताना 4 वर्ष झाली मी हेच ऐकतो. मी ह्याला बोललेली दादाला विचारा कधी वेळ आहे. फॅमिली बरोबर आम्ही जेवायला व्यवस्थित येतो असं. नाही मग नेक्स्ट टाइम आधी माहिती असतं ना दादा येणार तर घरात फिश वगैरे आणून ठेवली. नाही म्हणूनच मी सांगितलं नाही, कारण तसं ऑलरेडी प्लॅन सगळं. नाही नाही असं काय नाही. अरे पूर्ण हे होऊन जातं सगळं, म्हणजे घर हे डिस्टर्ब जे होतं. सगळे आहेत ना, हे आमच्यासोबत रोज असतात. नाही रोज ह्या लोकांसोबत म्हणजे असं नाही की आजच आहे बर्थडे आहे म्हणून नाही, रोज. हे म्हणजे ना दोघं भाऊ एकटे कधीच दिसणार नाही, कायम सोबत त्यांचे फ्रेंड्स असतात. म्हणजे त्यांचा हजार कोणते स्वभावच आहे दोघांचा. पूर्ण आपलं लॉजिक मम्मी बघ. ठेवू का? नमस्कार. पिताय का बोल मम्मी. चांगलं झालंय का पण? मम्मी दादाला दाखव, दादाला दाखव ना. दादाला दाखव. अरे बोलो ना, तू बोलो त्याला बोलो. आतमध्ये फोन केला तर आवाज आला मला मागून. एवढे लांबून म्हणून मागे वळून बघितलं ना, खूप मागे होती, खूप मागे. तर म्हटलं काय ग, तर म्हणते तिकडे साप आहे. म्हणजे साप बघितलं ना तिकडे, मागे पळत गेली आणि तिथून आवाज दिला. आणि आधी तरी आवाज द्यायचा. अरे अरे शपथ, कशी आहेस यार? सांगितलं नाही का? अगं मला सांगितलं त्याने. तुम्हाला ओळख आहे.
आणि आता अगं बोललो त्याने शर्मिला बोलल्यावर मी आडनाव सकट सांगितलं, विचार त्याला. किती दिवस ट्राय करायचं तुला कॉन्टॅक्ट करायला, भेटतच नाही तुला contact. शेवटी निखिलमुळे भेटलो आम्ही. कशी आहेस तू? अगं ती ही पण मला मध्ये फेसबुकला द्यायला कविता होती. बरोबर तुझे फोटो बघितले आता हल्ली रिसेंट. कविता पवार. हा कविता पवार बरोबर. हा तेव्हा तू गेला होतास त्यांच्याकडे. कोळसवाडी जाते, मेवाडी ट्रॅफिक चौकी येते, पोलीस चौकी नाहीये. त्यासाठी तुला ऍडव्हान्स ऑफिसर ह्यानी बघा. हे इथे बघ जरा. वाव, दादाने स्माइल आहे छान घेतली. कपडे आणि त्याला भरवा कोणीतरी ते. तोच आता दादा स्पेशल बनवणार आहे. त्याला कॉफी वहिनी या ना. पाजणे, त्याला कॉफी पाजणे, केक भरवणे, सगळं माझंच काम आहे. त्याला हातात काय काय देणे खायला, गाडी चालवत असताना त्याच्या बर्गरवर सॉस देणे, हे जरा माझंच काम आहे सगळं. जाएगा मेरे पे पुढच्या वर्षी टाकणार बोलतात. फोटो काढला ना या पद्धतीने दादांनी मार्गदर्शन देऊन फोरमकडून बॅनर लावून घेतलेला आहे. नंतरला अंतर. काय बोलशाल दादा तुम्ही? आता 12 वाजलेत, बॅनर लागलाय. इसका बाईक ले, इसका पहिला बाईक ले. लाईट चालू होती. याला उभं करा आणि अरे येते ना बंद बघ, येतो निकाल. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आमच्या विक्की दादांनी स्विगी डाउनलोड केलं होतं, त्या दरम्यान त्यांचं हे असं झालेलं आहे. तर कृपया तुम्ही लक्ष द्या आणि हे अशा ॲपला ऑनलाईन मागवणाऱ्या, जेवण मागवणाऱ्या ऍपला कोणी बळी पडू नका. आमचं हॉटेल आहे, तुम्ही आमच्या हॉटेलला या, नक्कीच तुम्हाला जेवण आमच्या हॉटेलचं आवडेल अशी आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. तुम्ही नाही आलात तरी आम्हाला फोन करा, आम्ही तुमची ऑर्डर स्वीकारू आणि घरपोच डिलिव्हरी मोफत देऊ. डिलिव्हरी घरपोच करू. नक्कीच नक्कीच चालू पहिल्यापासून सुरुवात करा. आज आमच्या निखिल दादांचा वाढदिवस. चालू कर तू, चालू कर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. छान आहे, छान शकता. हे विकी भाऊ आता निखिल भाऊंना रसगुल्ले बनवत आहेत. फटाके कुठे? फटाके आणायला आपले अनिकेत जी गेले होते. अनिकेत भाऊ शिंदे कुठे? अनिकेतनी 4 वाजता फटाकडे वाजून झोपवले. वाजून अरे मग वाजत होते. दिवाळी अशा प्रकारे आमचे भाऊजी आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. फटाकडे गेले. हे बघा, हा जो व्यक्ती आहे नुसता रसगुल्ले खायला आला होता, रसगुल्ले खाल्ले, अशा प्रकारे मारली कल्टी. रसगुल्ले खाऊन कल्टी मारणारे कुठे? हो विकी भाऊ, आमचा फोटो काढा ना छानसा. हो, पटापट केक उचला, वरून पाणी पडतं वटा. आपण त्याच्यात पॅक करू आणि हा केक पाठवून देऊ. काय बोलणार तुम्ही? आज दादाचा वाढदिवस आहे.
आता नंतर बाईट देऊ आपण जरा डोळे उघडा ना असं काय करायला करून. तरी काय नियोजन केलं आज वाढदिवसाबद्दल? आणलेलं आहे आता बॅनर लावायचे. अजून नितीन भाऊ म्हणतात बॉक्स ठेवा. आणि रिअरचे बॉक्स कुठे आहेत? इथे घ्या इथे घ्या. रिअरचे बॉक्स कुठे आहेत पण? नितीन भाऊ म्हणतात बॉक्स ठेवा. नाही आमचे सबस्क्रायबर कसे वाढतात ते तुम्हाला दाखवतो. यार वाट लावाला का तुम्ही दोघं आहेत हा जवळून दाखवा. हे अशा पद्धतीने असं आम्ही- करायचं तुम्ही पण. असे आमचे सबस्क्रायबर वाढतात. सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ असेच एन्जॉय करत राहा. तुमच्या हाताने तुम्ही तुमची हे करा अरे मनीष सर इथले तर आपल्याला अजून एक सबस्क्रायबर भेटले. उद्या तर लय भेटतील आपल्याला. अरे अजून एक सबस्क्रायबर कांदा कापले अन्नप्राशनचं होतं ना. सुरुवातीची झाली का गणपती आगमनचा पहिला दिवस तिथून चालू केलं. हे असे आपले अजून 2 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. अजून एक तिसरा सबस्क्रायबर आहे तो बघा. लकी बाय मोबाईल काढा. तुम्ही पुढे जा लकी बाय मोबाईल. हे आमचे ओरिजिनल सबस्क्रायबर आहेत. मेहनतीने कमावले. त्यांनी कमवलेले आहेत. धरून कमवलेली ही माणसं आहेत ही कमवलेली माणसं आहे. बढिया. भाऊजी कांदा भारी कापलात तुम्ही सबस्क्राईब. खटखट आवाज येतो. सबस्क्राईब करा असेल तर आमच्याकडे या आम्ही करून देऊ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. बार बार दिन गाए तुम जियो हजारों साल. ये मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. कितना पैसा खर्च किया था अभी? अरे मला अरे बॉम्ब कुठे आहे सुंदरी? बाबा कापून